आपली परिस्थिती बदलू शकत नाही, कारण आपल्याकडे ती परिस्थिती बदलण्याची अक्कल नाही. बाबासाहेब परिस्थिती बदलू शकले कारण त्यांच्याकडे ती बदलण्याची अक्कल होती. महात्मा फुलेंनी परिस्थिती बदलली कारण ते बदलण्यासाठी अक्कल होती. पण आपल्याकडे अक्कल नाही. मग आपल्याकडे अक्कल एकच आहे, तर दिसले पैसे का पे दारू, दिसले पैसे का इकडे फिर तिकडे फिर, हे कर म्हणजे पैसे कमवायचे ना खर्च करायचे, कमवायचे ना खर्च करायचे, कमवायचे ना खर्च करायचे, याची आपल्याकडे अक्कल आहे. पण त्या पैशाचा उपयोग बाबा आपण आपल्या भल्यासाठी कसा करू शकतो, आपल्या कल्याणासाठी कसा करू शकतो, त्याला इंटेलिजन्सली कसा वापरू शकतो आपण, त्याचा कसा वापर केल्याने आपली जास्ती उन्नती होऊ शकते, याचा विचार आपण करतो का? 5-10 मिनिटासाठी तरी करतो. 5-10 मिनिट बसून नवरा बायको चांगलं बसून आपलं चिंतन करत करतो का आता आपल्याकडे एवढे पैसे आले बाबा, काय करावं लागेल आता आपल्याला उन्नतीसाठी, हे नाही आपण करणार. पण एवढे पैसे आल्यावर मी कोणती अंगठी करू, मी कोणतं नाकातलं करू, मी कोणतं कानातलं करू, हे अक्कल आपल्याकडे बहुत आहे. नाही, हे अक्कल आहे आपल्याकडे. म्हणजे आपली उन्नती कशी करायची ती अक्कल नाही आहे, पण खर्च कसा करायचा ते तर अक्कल आपल्याला मागे लागूनच आहे. आणि त्याच्यामुळे मग काय होते, ते असलेले तुमचे पैसे नष्ट होऊन जातात, खतम होऊन जातात. आणि मग परत तुम्हाला कामाला कष्ट करावं लागते, परत तुम्हाला मेहनत करावं लागते, परत पैसे कमवावे लागतात, परत पैसे कमवले का परत तुमच्या अशा प्रकारे गमवत राहतात. आता लक्षात आलं तुमच्या? तुम्ही गरीब आहात का? बिलकुल गरीब नाही आहे तुम्ही, तुमच्या विचाराने गरीब आहात. दुसरं